नमस्कार मित्रांनो, रब्बी हंगाम 2024 पीक विमा भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही पीक विमा 1 रुपयात भरू शकतात। आता जर तुम्हाला स्वतः मोबाईलवर भरता येत असेल तर स्वतः मोबाईलवर तुम्ही भरा, किंवा जर तुम्हाला मोबाईलवर भरता येत नसेल, काही चुका होण्यापेक्षा तुम्ही जवळच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन पीक विमा भरू शकतात। तर मित्रांनो, पीक विमा भरण्या अगोदर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या चुका तुम्ही कशा टाळू शकतात, आणि त्या जर चुका तुम्ही केल्यात तर त्यामुळे तुम्हाला पीक विमा कधी कधी मिळत नाही। तर त्या होणाऱ्या ज्या चुका आहेत ते सर्व शेतकरी कधी कधी करतात, तर त्यामुळे अशा चुका तुम्ही करू नका। त्यामुळे तुम्हाला तुमचा जो पीक विमा आहे तो वेळच्या वेळी मिळत राहील। तर मीडिया मित्रांनो, ही माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। तर मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाचा जी चूक आहे ती काही शेतकरी करतात, म्हणजे पीक विमाच ते भरत नाही। तर मित्रांनो, पीक विमा तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला पीक विमा अगोदर भरणे गरजेचे आहे। तुम्ही शेतात काय पेरता त्याची माहिती तुम्हाला देणे गरजेचे आहे। तुम्ही जी माहिती दिली आहे त्यानुसारच तुमचा पीक विमा पुढे सँक्शन होत असतो, आणि त्यानुसारच तुम्ही पुढे तक्रारी वगैरे विमा कंपनीला कळवू शकतात। पण त्यासाठी पीक विमा भरणे गरजेचे आहे। पहिल्या काळात होत होतं, तुम्ही पीक विमा जरी नाही भरला तर एका मंडळामध्ये जेवढे काही शेतकरी असेल सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते, पण आता असं होत नाही। पीक विमा तुम्हाला भरणं हे गरजेचे आहे आणि तुम्ही ते भरलाच पाहिजे। आणि त्यासाठी मित्रांनो, खर्चही काही नाहीये, फक्त 1 रुपयात तुम्ही पीक विमा यावर्षी भरू शकतात। तो तुम्ही स्वतः भरा किंवा तुमच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन भरू शकतात। तर ही होती सर्वात महत्त्वाची मित्रांनो चूक जी काही शेतकरी करतात। तर मित्रांनो, पुढे जी चूक आहे ती मोबाईल नंबरची। काही शेतकरी काय करतात की एकच मोबाईल नंबर भरपूर शेतकऱ्यांच्या जे खाते आहेत पीक विमा भरताना तो मोबाईल नंबर तिथे टाकतात, आणि जेव्हा आपण ही पीक पाहणी करतो किंवा जेव्हा आपण विमाची तक्रार करतो तेव्हा सगळ्या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागतो, आणि त्या मोबाईल नंबरवर OTP येतो, आणि त्या OTP ने जो आपलं लॉग इन होतं आणि पुढची प्रोसेस सुरू होते। तर मागच्याही वर्षी म्हणजे आता खरीप हंगामामध्ये भरपूर शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेम आलेले आहेत की त्यांनी एकच मोबाईल नंबर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किंवा भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेला आहे। त्यामुळे त्यांना पीक विमा जी तक्रार आहे करण्याची त्या तक्रारीचं ऑप्शनच त्यांना येत नव्हतं। तर ही जी चूक आहे तुम्ही करू नका। तर तुमच्या ज्या घरात जेवढे खातेदार असतील, आता सर्वांकडेच मोबाईल आहे, प्रत्येक खातेदारासाठी नवीन मोबाईल नंबर टाका। तो मोबाईल नंबर कुठला टाकलाय तो लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जर पिकाची तक्रार करायची असेल, क्लेम नोंदवायचा असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तर आपण तिसरी चूक बघूया मित्रांनो। तिसरी चूक आहे ई पीक पाहणी। आता जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल, टायमावर तुम्हाला मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। तर काही वर्षी असं झालंय की ई पीक पाहणी आपण अगोदर केली आहे, पण नंतर सरकारने ती अट रद्द केली की आता ई पीक पाहणी गरजेचे नाहीये। पण असं प्रत्येक वर्षी होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही पीक विमा भरत असाल तर तुमच्या पिकाची ई पीक पाहणी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकतात। याबद्दलचे व्हिडिओ आपण चॅनलवर वेळोवेळी येत असतात, आणि तुम्हाला जर आताही ई पीक पाहणी कशी करायची तो व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकतात। तर मित्रांनो, ही होती तिसरी चूक जे शेतकरी करतात। ई पीक पाहणी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। तर मित्रांनो, ई पीक पाहणी करणे ही गरजेचे आहे। तर मित्रांनो, आपण बघूयात की चौथी जी चूक आहे जे शेतकरी करतात, भरपूर शेतकऱ्यांकडून होते, जे म्हणजे की जर तुमच्या पिकाचं नुकसान झालंय त्या नुकसानाची माहिती तुम्ही पीक विमा कंपनीला कळवतच नाही। तर जर तुम्ही तुमच्या झालेल्या पिकाची माहिती, नुकसानीची माहिती जर पीक विमा कंपनीला कळवली नाही तर पीक विमा कंपनी तुम्हाला क्लेम कसा देईल किंवा तुमचा विमा कसा मंजूर करेल। तर त्यासाठी मित्रांनो, वेळच्या वेळी जर तुमच्या पिकाचं कुठल्याही पद्धतीने नुकसान झालं असेल, वादळी वारा असेल, पूर असेल, अवकाळी पाऊस असेल, कुठल्याही पद्धतीने तुमच्या पिकाचं जर नुकसान झालं असेल, आपण पीक विमा ऑलरेडी काढलेला आहे, त्याची सूचना तुम्हाला, पूर्व सूचना तुम्हाला विमा कंपनीला देणे गरजेचे आहे। त्यानुसारच विमा कंपनी तुमचा क्लेम हा पुढे प्रोसेस करते। तर मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, सर्वात महत्त्वाची चूक आपण ज्याला म्हणू शकतो की जे शेतकरी करतात। आणि तुम्हाला जर तुमचा पीक विमा टायमावर पाहिजे असेल तर पिकाची जी तक्रार आहे ती पण टायमावर करा, ते फोटो व्यवस्थित अपलोड करा आणि ते सबमिट करा। त्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन होईल पीक विमा कंपनीकडून, आणि तुमचा जो क्लेम आहे तो मंजूर केला जाईल। त्याबद्दलचे व्हिडिओ चॅनलवर वरती आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात। तर मित्रांनो, ही होती सर्व व्यवस्थित माहिती की ज्या चुका शेतकरी करतात त्या तुम्ही कशा टाळू शकतात, आणि पीक विमा भरताना तुम्ही या गोष्टी सर्व लक्षात ठेवा, आणि त्यानंतरच पीक विमा भरून घ्या।
आणि तुम्हाला जर स्वतः येत नसेल मोबाईलवर तर तुम्ही जवळच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन पीक विमा त्यांच्याकडून व्यवस्थितपणे भरून घ्या। तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती या चॅनलवर आज। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात।